हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग। तर काल होती ईद, त्यामुळे शुभेच्छा काय मला एवढं लक्षात नाही भाऊ बहिणींना राहत सांगायचं। हे बानू आजारी आहे ना, त्यामुळे मला काय समजा नाही इकडे जावं का तिकडे जावं, ताप येतोय आणि लईच अशी म्हणजे घायाळ होती उन्हाने बानू। आता तर टाकली सावलीला कवड्या उन्हाला, EM वगैरे झाला तिचा, उन्हाला टाकली खाटावरती। काय लईच उन्हाने गरम होती आणि जेवण पण जाय नाही तिला, काय करावं, लई अवघड झालं। आता नक काढली, आंघोळ घालती। काय होतंय माहितीये का, उन्हाने आपल्यासारखा माणूस घायाळ होतोय उन्हाने, बरोबर आहे का नाही? मग त्या लेकरांनी तर कसं करायचं? आणि त्याच्यात आमच्यात काय झालंय, पाण्याचा एवढा तुरुण काळ आहे, पाणी हाय पण ते विहिरीतनं शेंदावं लागतंय पाणी। नुसती आताडी नरड्यापर्यंत येते ती, परत घागर वरी आली की आताडी परत खाली जाते ती, म्हणजे वर खाली वर खाली वर खाली असं होतंय पोटातलं। त्यामुळं आणि बॅलर आलाय मंजूर होऊन, म्हणजे नळ मोटर, पण त्याला भरायचं माणसांना कळलं नाही। आता धुणं सारवाना आले ती, आता आमच्यात 15 तारखेला घट बसायचं, यात्रा वगैरे ही सगळं संगच आलंय। आता लय डोक्याला वैताग आहे, काय सांगायचं तुम्हाला। आणि माझ्या तर डोक्यात 24 तास विचारच चालू आहे, कसं काय केव्हा कधी होईल काय। आता कसं असतं माहिती आहे का, तर जाऊ द्याचं, माझं तर काय रोजचं मरण आहेच। पण एक सांगायचा उद्देश असा आहे की काय बोलायचं होतं, हां, जे आपण कर्तव्य पार पाडतो, जे आपण म्हणजे जबाबदाऱ्या, लग्न झाल्यावर जबाबदारी कशी असते एका मुलीची, की म्हणजे आईबाप सोडून आपण दुसऱ्याची म्हणजे ही होतो, काय ग काम, म्हणजे ताब्यात देतो आपण। म्हणजे आता माझं उदाहरण घ्या, आता माझ्या आईबापाने मला लहानाचं मोठं केलं, आणि म्हणजे मी उदाहरण देते, असं नाही की मी कुणाबद्दल बोलते, मी माझ्याबद्दल बोलते। आता मला लहानाचं मोठं केलं, जीव लावला, सगळ्या गोष्टी पुरवल्या, आणि पोरगी लग्नाला आली की लग्न करून दिलं, आणि ते पण आईच्या जीवाला दुखधुकी असते का नसते बाया, कसं होईल, चांगलं होईल का नाही। म्हणजे मला एक कमेंट आली म्हणून त्याच्यावरून मी सांगायला लागले। नक्कीच त्या दादाला उत्तर भेटलं असेल की दादा कसं असतं माहिती आहे का, मुलगी ही 2 घरचा दिवा लावते। आणि माझं कसं आहे माहिती आहे का, माझं आयुष्य पाक नवऱ्याने बरबाद करून टाकलं, त्याला फक्त लेकरं काय असतात हेच माहीत नाही। आणि अजून पण मी त्याच्याबद्दल बोलणार, मला कोणीही किती काही बोललं ना तरी मला त्याच्याशी परवा नाही, कारण त्या लेकरांचं त्याला काय घेणं देणंच नाही। हां, काही लोक आहेत घरातली चांगली आहेत, आपल्याला बोलतात, लेकरांना विचारतात, बस मग अजून काय पाहिजे। पण काही लोक अशी आहेत की म्हणजे काही लोक म्हणले तरी नवराच सांगते, नवऱ्याबद्दलच सांगते, आणि त्याला लाज नाही तर आपल्याला पण लाज नाही, बरोबर आहे का नाही। तर सांगायचा उद्देश असा आहे की सत शिकलं हे माझी मावशी म्हणली, कारण ती पण तिथंच राहते, तिला माहिती आहे की ती कसं आहे आणि त्यांच्या घरातली कशी आहेत, म्हणजे त्यांच्या घरातली लेवलमध्ये आहेत, आणि ही जी आहे ती बाहेरच्या लेवलमधला आहे। डायरेक्ट आरोतुरं बोलणारा, माणसांना त्याला किंमत कसं, माणसांच्या म्हणजे आपण कसं बोलताना मर्जीने बोलतो, इज्जतीने बोलतो, त्याला इज्जत काय असते हीच माहीत नाही। त्याने बहुतेक टिंबुर्णीला आहे ना इशीला इज्जत बांधली असेल, म्हणून त्याची इज्जतच त्याला गव्हण नाही। तर मला सांगायचं त्याला, तू आश्रममध्ये सोड म्हणत होता ना, आणि तू माझ्याकडून पैसे घेतलेस ना, कशासाठी घेतलं माहिती आहे का, लेकरांचं डॉक्युमेंट्स काढायसाठी। तेव्हापासून मला त्याला बघितलं ना माझ्या मस्तकाच्या आळीच हलते, कारण त्यावेळेस मी ती दिवस कधीच विसरणार नाही, माहिती आहे का। आणि तुम्हाला खोटं वाटत असेल, हा पुरावा माझ्याकडे आहे, जे अतुल मामा आहेत का नाही राधाताईंच्या हेड्यामध्ये, ते
साक्षीदार आहेत माझ्याकडं. आता त्यांना तर मी जाऊन सांगू शकत नाही, कारण ते माझ्यासोबत आलते डॉक्युमेंट्स काढाय. मग कारण मला लिहिता वाचता येत नाही म्हणून माझ्या भावाने त्याची गाडी देऊन त्याला पाठवलं होतं की अतुल जा माझ्या बहिणीसोबत आणि काय काय लागतंय ते घेऊन ये. तर ते अतुल मामा काय म्हणले माहिती आहे का डायरेक्ट, की बाई ही कसल्या माणूस आहे असला की लेकरांचं सही करायचं ते म्हणजे एका नावाचा दोनच व्यक्ती आहे असं अपडेट करायसाठी त्या माणसाला उभा राहावं लागत होतं. तर त्या माणसाने माझ्याकडून 2000 रुपये मागितलं. तर मी बळबळ त्याच्या हातात 1000 रुपये टेकवलं. तेव्हा ती राजी झाला आणि त्याला काय म्हणलं की मी नंतर 1000 रुपये देते. तर त्यावेळेस त्याने मला जाऊ दिलं नाही, ती पण 1000 रुपये त्याने घेतलं. म्हणजे असं करून 2000 रुपये घेतलं. म्हणजे ती 4-5 हजार मागत होता, नंतर तर त्यांनी घेतलंच. म्हणजे जे मला डॉक्युमेंट्स लागायचे होते त्याच्याबद्दल त्यांनी लेकरांचा विचार न करता, म्हणजे माझा तर सोडाच, माझा कधी त्यांनी जिंदगीचा विचार केला नाही, पण लेकरांचा विचार करून त्यांनी असं गोष्टी केल्या. म्हणून त्यामुळं ती माणूस माझ्या मस्तकात बसलाय. आणि ती माणूस माझ्या म्हणजे लेकरांना पण बघायच्या लायकीचा नाही. त्याच्या घरातली चांगली आहेत, बस आपल्याला काही नाही. तर चला जाऊ द्या, हेडो लय मोठा व्हायला लागला. माझं काय चुकत असेल तर नक्कीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की ताई तू चुकीचं बोलते, की म्हणजे कुणाच्या घरी हाण मार नसतो, तर प्रत्येकाच्या घरी असतो, पण ह्या घरी बाकीची सगळी चांगली पण तो माणूस आऊट. म्हणून जाऊ द्या, मला काय त्याच्याविषयी बोलायचं नाही. तर बाय सगळ्यांना.